पॅन कार्डवरील 10 अंकी अल्फान्यूमेरिक अक्षरे प्लस अंक. नंबर हा फक्त एक साधारण क्रमांक नसतो. त्यातील प्रत्येक अक्षर आणि अंकाचा विशिष्ट अर्थ असतो. उदाहरण ABCDE 1 2 3 4 F हा पॅन नंबर 10 वर्णाचा असतो. पहिली 5 अक्षरे प्लस पुढील 4 अंक प्लस शेवटचे 1 अक्षर. पॅन म्हणजे काय? पॅन म्हणजे परमनंट अकाउंट नंबर. हा भारतातील प्राप्तिकर विभागाकडून इन्कम टॅक्स डिपार्टमेंट यांच्याकडून दिला जाणारा एक युनिक नंबर आहे. याचा उपयोग इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी, बँक खाते उघडण्यासाठी, मोठे आर्थिक व्यवहार करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी होतो. तर पॅन नंबरची रचना कशी आहे? उदाहरण ABCDE 1 2 3 4 F ह्याच्यामधील पहिले 3 अक्षरे ABC ही अक्षरे यादृच्छिक रँडम असतात. यांचा व्यक्तीशी थेट संबंध नसतो. उदाहरण AAA ABX BCT XYZ अशी कोणतीही अक्षरे असू शकतात. चौथे अक्षर D हे सर्वात महत्त्वाचे अक्षर असते. हे पॅन कोणाच्या नावावर आहे हे दर्शवते. अक्षर अर्थ P म्हणजे इंडिव्हिज्युअल व्यक्ती, C असेल तर कंपनी, H असेल तर HUF, F असेल तर फर्म, A असेल तर असोसिएशन ऑफ पर्सन, T असेल तर ट्रस्ट, G असेल तर गव्हर्नमेंट. उदाहरण ABCDPD 1 2 3 4 F यामध्ये P म्हणजे इंडिव्हिज्युअल. पाचवे अक्षर हे व्यक्तीच्या आडनावाच्या सरनेमाच्या पहिल्या अक्षराशी संबंधित असते. उदाहरण जर नाव असेल हर्षा उपाध्ये तर पाचवे अक्षर U असू शकते. पुढील 4 अंक 1 2 3 4 हे क्रमांक यादृच्छिक असतात. 0001 पासून ते 9999 पर्यंत असू शकतात. इन्कम टॅक्स डिपार्टमेंट याचा वापर युनिक आयडेंटिटीसाठी करतो. शेवटचे अक्षर F याला चेक डिजिट म्हणतात. हे विशेष गणिती पद्धतीने तयार केले जाते. पॅन नंबर खरा आहे का, टायपिंगची चूक झाली आहे का हे तपासण्यासाठी याचा उपयोग होतो. उदाहरण समजून घेऊया. पॅन ABCDPU 1 2 3 4 F यामध्ये ABC हा रँडम लेटर असणार, P असेल इंडिव्हिज्युअल असणार, U सरनेमचे पहिले अक्षर असणार, 1 2 3 4 युनिक नंबर असणार आणि F म्हणजे चेक डिजिट. मजेशीर तथ्य, भारतात 2 व्यक्तीचा पॅन नंबर कधीही सारखा नसतो. पॅन नंबर आयुष्यभर बदलत नाही. पॅन हरवला तरी नंबर तोच राहतो. पॅन नंबर मध्ये एकूण 36 लाख कोटीपेक्षाही कॉम्बिनेशन तयार होऊ शकतात. पॅन बद्दल महत्त्वाची माहिती: पॅन कार्डचा फोटो सोशल मीडियावर टाकू नका. पॅन नंबर अनोळखी व्यक्तींना देऊ नका. पॅन आणि OTP एकत्र शेअर करू नका.